हातात औषध, मनात दया, दुःख हरण्याची ठेवली माया, समर्पण, श्रद्धा आणि ध्येय. डॉक्टर म्हणजे देवाचे छाय. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये न्यू लाईफ हॉस्पिटलचे उद्घाटन झालंय. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर संदेश रौंदळ आणि त्यांच्या पत्नी स्वाती भामरे रौंदळे. डॉक्टरांचे कार्य आणि त्यांचे अनुभव फार मोठे आहेत. डॉक्टर संदेश रौंदळ आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर स्वाती रौंदळ यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. याच कारणामुळे नाशिक जिल्ह्यात नव्हे तर परराज्यातून अनेक पेशंट त्यांच्या हॉस्पिटलला भेट देत आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नाशिकचे डॉक्टर DS आहेर यांच्या सहवासात आणि त्यांच्यासोबत डॉक्टर संदेश रौंदळ यांनी काम केलंय. त्यांचा हाच अनुभव जनतेपर्यंत पोहोचत आहे. डॉक्टरांच्या याच कार्याचा नाशिक लोकशाही न्यूजने आढावा घेतला असून डॉक्टरांकडूनच अधिक माहिती जाणून घेतली आहे. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण द न्यू लाईफ हॉस्पिटल मध्ये आलो आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदेश रौंदळ. आपण त्यांच्याकडनं हॉस्पिटल विषयक माहिती आणि कोणकोणत्या सुविधा ते नागरिकांना पुरवतात ते जाणून घेऊया. नमस्कार, धन्यवाद मॅडम, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय इथे. आम्ही हे न्यू लाईफ हॉस्पिटल एक समाजाचं देणं लागतो या भावनेतून चालू केलेलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 30 बेड आहेत. तिथे स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स आहेत. सगळ्या प्रकारचे मेडिक्लेम्स आम्ही अवेलेबल केलेले आहेत. तिथे एक 4 मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे सुसज्ज असा ICU मध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन आणि बाकी सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत. तसंच सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे, जिथे सगळ्या प्रकारच्या सर्जरी होतात. जिथे गायनेकॉलॉजिकल सर्जरी असो, ऑर्थोपेडिक सर्जरी असो, जनरल सर्जरी असो, सगळं युरोलॉजी असो, हे सगळ्या प्रकारच्या सर्जरी आम्ही इथे करतो. नंतर डेडिकेटेड, सेपरेट, स्पेशल अशी डिलिव्हरीची रूम आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर आमच्याकडे IVF म्हणजे वध्यत्व निवारण आणि IUI हे आता जे नवीन प्रॉब्लेम्स तयार होत आहेत, बाळ न होण्याचे किंवा डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतात, प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतात, याच्याकरता आम्ही एक वेगळी युनिट इथे चालू केलेलं आहे. आणि याच्याबरोबर डिलिव्हरी झाल्यावर बाळाला जर काही त्रास असेल किंवा बाळाला काही प्रॉब्लेम्स असतील तर इथे पेडियाट्रिशियन पण अवेलेबल आहे. त्याची पण सोय आम्ही इथे केलेली आहे. सर, तुम्ही गेल्या 9 वर्षांपासून तुमचं डॉक्टरकीचं कार्य करताय, तर तुम्ही एखादा तुमचा अनुभव एखादा सांगाल का लाईफ मधला, की ज्याने एखादा नागरिक बरा झाला किंवा तुमच्या ऑपरेशनाने एका नागरिकाला त्याची लाईफ मिळाली? आता आयुष्यात अशा अनेक प्रसंग घडले की जिथे आम्ही बरेच पेशंट चांगले केले. आणि आमच्यामध्ये सगळ्यात आयुष्यातला जो महत्वाचा काळ होता तो कोविडचा काळ होता. कोविडमध्ये आम्ही 2, 2.5, 3 वर्ष हे काम करत होतो. पण त्याच्यामध्ये मला काही पेशंट लक्षात राहून गेले. कोविडचा काळ अतिशय अवघड काळ होता. आमच्याकडे एक पेशंट होता, एक ताई होत्या. त्यांचा अतिशय जास्त वजन होतं त्या ताईंचं, आणि तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात कोविड झालेला होता, पसरलेला होता. आणि त्यांना खूप जास्त ऑक्सिजन लागत होता, व्हेंटिलेटर लागत होतं. आणि अशा वजनदार पेशंटला व्हेंटिलेट करणं आणि त्यांची मुवमेंट करणं हा खूप डिफिकल्ट टास्क आमच्याकरता होता. पण त्या ताईंची पण एक इच्छाशक्ती आणि आमचे प्रयत्न याच्याने 1.5 महिना ते पेशंट व्हेंटिलेटरवर राहिलं आणि 1.5 महिन्यानंतर आम्ही त्यांना पूर्णपणे बरी करू शकलो. आणि ते पेशंट जवळपास 3 महिन्यानंतर घरी गेलं. जेव्हा ते पेशंट घरी गेलं, त्यांच्या पतीच्या आणि त्यांचा मुलगा यांच्या डोळ्यात जी काही भावना होती, ती भावनानंतरच आम्हाला एवढे गेल्या कष्टाचं चीज झालं असं वाटलं. नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर मी तुमचे धन्यवाद करते. जर तुम्हाला न्यू लाईफ हॉस्पिटल सोबत संपर्क साधायचा असेल तर त्यांचा पत्ता ड्रीम कॅसल सिग्नल, मखमालाबाद रोड, पंचवटी, नाशिक आणि त्यांचा मोबाईल नंबर 9923 22 00 48.